महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हिमालय समारभ्य यावदिन्दु सरोवरं तन्देव निर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते। सर्वांना नम्र विनंती की असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या संस्कृतीविषयी जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी कृपया या वैदिक संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। बृहस्पती आगमामध्ये हिंदुस्थानाची मर्यादा निश्चितपणे सांगितली आहे। तेव्हा हा श्लोक बृहस्पती आगमामध्ये सांगितला गेला आहे की हिमालय समारभ्य यावदिन्दु सरोवरम तन्देव निर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते। हिमालयापासून इंदू सरोवरापर्यंतच्या देवनिर्मित दिव्य प्रदेशाला हिंदुस्थान असे म्हणतात, असा या श्लोकाचा अर्थ आहे। हिमालयम या प्रथम शब्दाचे ही आणि प्रथमाक्षर व सीमांत सूचित करणारा इंदू या शब्दातील दू हे अंत्याक्षर मिळून हिंदू असा शब्द होतो। हिंदुस्थानच्या सीमा दाखवणाऱ्या या आद्यांत अक्षराच्या जोडणीवरून त्यातल्या लोकांच्या नावाचीही उत्पत्ती स्पष्ट होते। हिंदूचे स्थान हिंदुस्थान हा अर्थ तर अगदी स्पष्ट आहे। हिमालयापासून इंदू सरोवराने उपलक्षित होणाऱ्या कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या हिंदुस्थानाची सीमाच या ठिकाणी सांगितली आहे। आम्हाला हिंदू हे नाव यवनांनी दिले, ते गौरवार्थाने नसून हीन या व्यंगार्थाने दिले व अजून सुद्धा हीन या अर्थाने याचा उपयोग करतात, तेव्हा हिंदू हा शब्दच काढून टाकला पाहिजे असे काही जणांचे म्हणणे आहे। आणखीन काहींचे म्हणणे आहे की हिंदू या शब्दात वैदिक व अवैदिक अशा सर्व संप्रदायांचा अंतर्भाव होत असल्यामुळे सर्वांनाही सामान्यपणाने लागू पडणारा हा शब्द रूढीत ठेवावा। या दोन्ही पक्षाचा आपण आता विचार करू। हिमालय आणि इंदू सरोवर यांच्या सीमाचा विचार करून या सीमाच्या आद्यंत अक्षराच्या एकत्रीकरणामुळे होणारा हिंदू शब्द पाहिला तर हे परधर्मीयांनी अथवा परदेशीयांनी ठेवलेले निंदा व्यंजक नाव नसून ते पुरातन कालापासूनच चालत आलेले आहे हे स्पष्ट होते। काहींच्या मताप्रमाणे हिंदूपासून ते झेलम, रावी, बियास, सतलज, सरस्वती, यमुना, गंगा या सप्त नद्यांच्या तीरावर आर्यांची वस्ती होती व त्यामुळे त्यांना सप्त सिंधू असे प्रथम म्हणू लागले व क्रमेणे त्यांचे रूपांतर हप्त हिंदूत झाले आणि आता केवळ हिंदू एवढाच काय तो शब्द राहिला। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु या मंत्रात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, गोदावरी, कावेरी या सप्त महानद्यांचा उल्लेख आहे। गंगा आणि सिंधू व यांच्यामध्ये असणाऱ्या झेलमादी मिळून अशा या सप्त नद्यांच्या काठीच हिंदूंची अथवा आर्यांची वस्ती होते असे म्हणण्यापेक्षा वर उद्धृत केलेल्या गंगादी कावेरीपर्यंतच्या व त्याच्या आसपासच्या प्रदेशात त्यांची वस्ती होते म्हणून मानले तर हिमालयापासून ते इंदू सरोवरपर्यंतच्या हिंदुस्थानाच्या सरहद्दीच्या दृष्टीनेही अनुकूल होईल। ज्या पुण्य नद्याच्या काठी आर्यांची वस्ती होते त्या या सप्त पुण्य नद्यांचे आवाहन ते रोज पूजेकरिता ठेवलेल्या कलशोदकात करीत व अजूनही करत असतात। ही प्रथा अव्याहत चालू आहे। यामुळे सहजच आपल्या देशमर्यादेचे व त्यात घडणाऱ्या अखंड आपल्या आर्य जातीची प्रत्यही आठवण होते व पूजेच्या या पवित्र प्रसंगी एकोप्याचा व संघटनेचा दिव्य संदेश मिळतो। या सप्त महानद्यांच्या काठी आजूबाजूला आर्यांची वस्ती पूर्वही होती व ती त्यामुळे आताही आहे। या दृष्टीनेच आर्यांना सप्त सिंधू असे गंगादी सप्त नद्यांच्या काठी वास करून राहिले लोक असे प्रथम नाव आले व ते क्रमेण सप्त हप्त हिंदू होऊन आता केवळ हिंदू एवढेच एक शिल्लक राहिले। या 7 नद्यांमध्ये सर्व भारतवर्षाचा अंतर्भाव होतो। या सप्त नद्यांच्या मधल्या व आसपासच्या प्रदेशालाच हिंदू लोकांचे स्थान अथवा हिंदुस्थान असे म्हणतात। इमे गंगे यमुने सरस्वती शतद्रुस्तवंशजा पुरुष्ण्या असिज्ञा वृद्रुदेवितस्यार्जिकीये शृणुयासुषोमया अत्र प्रधानभूता सप्तनद्यास्तूयन्ते तदवयवहा भूताश्चस्तिस्रः असं सायणाचार्यांनी म्हटले आहे। या मंत्रात गंगादी दश नद्यांना संबोधून मी केलेल्या या स्तोत्राचा स्वीकार करा अशी प्रार्थना आहे। यात मुख्य 7 नद्यांचे वर्णन आहे, बाकीच्या 3 त्या उपनद्या आहेत असे सायणाचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये सांगितले आहे। वैदिक मंत्रानेही मागच्या आपण जो विधान केलं होतं त्याला पुष्टी मिळते। सिंधू देशाब्दी नद्ये विश्वमेदिन्या ह्या शब्दकोशामध्ये सिंधू समुद्रे, नद्यांच्या नदे, देश, नदी, नद व समुद्र या 4 अर्थांनी हा शब्द वापरला जातो।
हे या प्रमाणावरून सिद्ध होते. सिंध देश आणि सिंधू नदी, सिंधू समुद्र आहे. कोणत्याही समुद्राला व नदीला सिंधू हे सामान्य नाव आहे. स्यंद प्रस्रवणे या धातूपासून सिंधू या शब्दाची व्युत्पत्ती आहे. स्यंद ते वाहते या अर्थाने नदी असा अर्थ होतो. सकाराच्या ठिकाणी हकाराचा उच्चार करण्याचा परिपाठ आहे. स्वासूर शब्दाच्या सिंधीमध्ये स्वहूर असा शब्द करतात. जोधपूरच्या भागात सारा शब्दाचा उच्चार हारा असा होतो. प्राचीन हिंदी भाषेत केसरी या शब्दाचा उच्चार केहरी असा केला जातो. नवीन हिंदीतही मास हा शब्द माह असा उच्चारला जातो. वर्णमालेच्या दृष्टीनेही स च्या पाठोपाठ ह येतो. दोन्ही महाप्राणच आहेत. या अशा कारणांनी सकाराच्या ठिकाणी वाचेत हकाराचा उच्चार केला जातो. पाणिनी सूत्रामध्ये सर्ह्यपिच्च असे पाणिनी सूत्रही आहे. सीच्या ठिकाणी क्वचित ही असे होते. वैदिक प्रयोगातही सकाराच्या जागी हकाराचा कोठे कोठे उपयोग केला जातो. शुक्लयजुर्वेद माध्यंदिन संहितेमध्ये श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ या ठिकाणी ह्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ, श्रीच्या ठिकाणी ह्रीचा फरक येथे स्पष्ट दिसून येतो. एकाच अर्थी हे दोन प्रयोग आहेत. मंदाक्षरस्त्र अपाव्रीडा या आधाराने ह्रीचा अर्थ लज्जा असून म्हणून येथे होऊ शकत नाही. या सर्व विवेचनावरून स काराचा हकार होतो असे सिद्ध झाल्यामुळे सिंधूपासून हिंदू असा शब्द झाला. विदेशी लोकांनी हे नाव पाडले नाही हे स्पष्ट होते. हा प्रयोग सर्वत्र वापरात आढळून येत नाही हे खरे, पण सिंधी मनुष्याला सिंधीच म्हणतो. सिंधू नदीला सिंधू नदीच म्हणतो. सिंध प्रांताला सिंधच म्हणतो. समुद्र या अर्थीसुद्धा सिंधू म्हणूनच वापरतो. या कोणत्याही ठिकाणी हिंदू म्हणून आपण हा शब्द वापरत नाही. हिंदू शब्दाच्या व्याख्या अनेकाने केल्या आहेत. त्या मिळतील तितक्या एकत्र करून आपण बघण्याचा विचार करणार आहोत. श्रुतिस्मृत्यादि शास्त्रेषु प्रामाण्यं बुद्धिमवलंब्य श्रुत्यादि प्रोक्ते धर्मे विश्वासं निष्ठांच यः करोति स एव वास्तव हिंदूपदेन वाच्यः. श्रुती स्मृत्यादी शास्त्रांच्या ठिकाणी ज्याची प्रामाण्य बुद्धी बाळगून त्यात वर्णिलेल्या धर्मावर जो संपूर्ण विश्वास ठेवतो व त्या निष्ठेने जो वागतो तोच खरोखर हिंदू. श्रुत्यादि प्रोक्तानि सर्वाणि दूषणानि हिनस्तीति हिंदुः. श्रुत्यादी प्रमाण ग्रंथोक्त दूषणांचा दोषांचा जो विनाश करतो तो हिंदू. ओंकार मूलमंत्राढ्या पुनर्जन्म दृढाशयः गोभक्तो भारतगुरुर हिंदू हिंसक दूषकः. माधव दिग्विजय ग्रंथामध्ये ओंकार हेच सर्व मंत्राचे मूळ आहे. विषयवासना असेपर्यंत पुनर्जन्म आहे असे मानणारा, गोभक्त असणारा, भारत धर्माचे सिद्धांत गुरुस्थानी ठेवून वागणारा, हिंसा निंद्य समजणारा हिंदू होय. हिनस्तीति तपसा पापान दौहिकान दुष्टमानसान हेतिभिः शत्रुवर्गंच स हिंदुरभिधीयते. पारिजातक हरण नाटकामध्ये हिंदूची व्याख्या करताना सांगितले, जो तपोबलाने स्वपरपाप व तनमनाचे दोष नष्ट करतो आणि तसे तीक्ष्ण शस्त्राने दृष्ट शत्रूंचा नाश करतो तोच हिंदू. असिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदुरिति स्मृतः. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सिंधू नदीच्या उगमापासून हिंदू महासागरापर्यंत पसरलेल्या विस्तृत भारतभूमीला जो पितृभूमी आणि आपल्या तीर्थक्षेत्राची पुण्यभूमी मानतो तोच हिंदू. यो वर्णाश्रमनिष्ठवान गोभक्त श्रुतिमात्रकः मूर्तिंच नावजानाति सर्वधर्मसमादरः उत्प्रेक्षते पुनर्जन्म तस्मात् मोक्षणमीहते भूतानुकूल्यं भजते सवै हिंदुरिति स्मृतः. जो वर्णाश्रमाच्या ठिकाणी निष्ठा ठेवतो, जो गोभक्त आहे, जो श्रुतिमतांचा लोप करीत नाही, श्रुतीला जो मातृस्थानी कल्पितो, जो त्या मूर्तीत पाषाणिकानाची भावना न करता सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाची भावना करतो, मूर्तीपुरताच देव न मानता जो विश्वव्यापी देव मानतो, सर्व धर्मांचा गौरव राखतो, स्वरूपाच्या अज्ञानाने उत्पन्न होणाऱ्या भ्रामक विषयवासनामुळे जन्म येतो असे जो मानतो, अज्ञान व अज्ञानोत्पादक विषयवासनांच्या त्यागाने आत्मज्ञान करून घेऊन जन्ममरणापासून मुक्त होण्याची जो इच्छा करतो, भूतमात्रांच्या अनुकूलतेकडे लक्ष देऊन जो वागतो तो हिंदू. हिंसया दूषते यश्च सदाचरणदत्तरः वेदगो प्रतिमासेवी
सहिंदूर मुख्य शब्दभाग. हिंसेच्या अवलोकनाने जो दुःखित होतो, जो सदाचार तत्पर असतो, वेदाला जो मानतो, गाय आणि देव यांच्या प्रतिमेची जो पूजा करतो, तो हिंदू. गोषु भक्तिर्भवेद्यस्य प्रणवे च दृढामतिः पुनर्जन्माने विश्वासः सवै हिंदुरिति स्मृतः. गायीच्या ठिकाणी सर्व देवांचा वास आहे असे जो मानतो, सृष्टी स्थिती लयाला, सर्व मंत्रांना, सर्व देवतांना एक प्रणवात आधार आहे असा ज्याचा दृढ विश्वास असतो, देहबुद्धीने जन्म येतो असे मानून आत्मज्ञानाने देहबुद्धीचा निराश करून जो आत्मनिष्ठेने मोक्ष मिळतो, तो हिंदू. हीनम दूषतीति हिंदू. शब्दकल्प धर्मकोशामध्ये हिंदूची व्याख्या आलेली आहे. जे म्हणून कमी प्रतीचे, हीन, निंद्य व दूषणास्पद असते त्याला जो त्याज्य मानतो, तो हिंदू. हिंदू हिंदुश्च पुंसिद्वौ दुष्टानांच विधर्षणे रूपशालिन दैत्यारो. अद्भुत कोशामध्ये हिंदू आणि हिंदू हे दोन्ही पुल्लिंगी शब्द दुष्टनाशक या अर्थी व दैत्यांचे शत्रू आणि सुंदर या अर्थी वापरले जातात. हिंदूर ही नारायणादिदेवता भक्तः. कविकोशामध्ये हिंदू हा नारायणादी देवतांना भक्त असतो. प्रामाण्य बुद्धिवेदेषु नियमानामनेकता उपास्यनामनियमो हिंदुधर्मस्य लक्षणम. लोकमान्य टिळकांनी. अशी हे सगळे हिंदूचे लक्षण सांगितले आहेत.